नमस्कार, मी निलेश कडो. आपल्या निलेश कडो या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आहे. आज आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात अशांत आणि निर्णायक पर्वावर बोलणार आहोत. म्हणजे साधारणपणे 1935 ते 1947 हा जो काळ आहे त्यावर. बरोबर. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार या काळात दोन मोठे प्रवाह समांतर चालले होते. एकीकडे देशाच्या आत महात्मा गांधींच्या नेतृत्वात छोडो भारत सारखं एक प्रचंड जनआंदोलन उभं राहत होतं. हो. तर दुसरीकडे देशाबाहेर नेताजी सुभाषचंद्र बोस एका सशस्त्र सेनेद्वारे स्वातंत्र्यासाठी लढत होते. अगदी दोन पूर्णपणे वेगळे मार्ग. हो, तर आजच्या चर्चेत आपण या दोन्ही मार्गांचा आणि त्यांचा भारताच्या स्वातंत्र्यावर नेमका काय परिणाम झाला याचा एक सखोल आढावा घेणार आहोत. सुरुवात करूया त्या कायद्यापासून ज्याने या सगळ्याची पार्श्वभूमी तयार केली. 1935चा भारत सरकार कायदा. बरोबर. हा कायदा खूप महत्वाकांक्षी होता, पण तो सुरुवातीलाच फसला. असं का झालं? तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय. 1935चा कायदा हा खरं तर ब्रिटिश सरकारने भारतीयांना काही मर्यादित अधिकार देण्यासाठी केलेला एक मोठा प्रयत्न होता. अच्छा. यातली सर्वात मोठी गोष्ट होती संघराज्याची कल्पना. म्हणजे ब्रिटिश शासित प्रांत आणि जी 500पेक्षा जास्त संस्थाने होती त्या सगळ्यांना मिळून एक भारतीय संघराज्य बनवायचं. कागदावर तर ही कल्पना खूपच छान वाटते. हो, पण खरा पेच होता तो संस्थानांच्या बाबतीत. म्हणजे संस्थानिकांना यात सामील व्हायचं नव्हतं. पण का? एका मोठ्या भारतीय संघराज्याचा भाग बनायला त्यांना नको होतं. बरोबर. त्यांचा दृष्टिकोन खूप वेगळा होता. बघा, त्यांचे करार थेट ब्रिटिश राजघराण्याशी होते. अच्छा, गव्हर्नर जनरलशी नव्हते? नाही, ते स्वतःला स्वायत्त मानत होते. त्यांना भीती होती की या संघराज्यात सामील झाल्यावर आपली ही स्वायत्तता जाईल आणि काँग्रेसचं वर्चस्व वाढेल. म्हणजे एका मालकाकडून दुसऱ्या, कदाचित जास्त हस्तक्षेप करणाऱ्या मालकाकडे जाण्यासारखं होतं ते. समजलं. त्यामुळे त्यांनी नकार दिला. स्पष्ट नकार दिला आणि संघराज्याची मूळ कल्पनाच बारगळली. अच्छा, म्हणजे कायद्याचा एक महत्वाचा भाग तर सुरू होण्याआधीच संपला. पण मग प्रांतिक स्तरावर निवडणुका झाल्या नाही का 1937 मध्ये? हो, आणि तिथे राष्ट्रीय सभेला प्रचंड यश मिळालं. प्रचंड? हो, 11 पैकी 8 प्रांतांमध्ये त्यांनी सरकारं स्थापन केली. या मंत्रिमंडळांनी फक्त 2-2.5 वर्ष काम केलं, पण त्या काळात त्यांनी खूप चांगली लोकोपयोगी कामं केली. जसे की राजकीय कायद्यांची सुटका केली, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा कायदा आणला, दलितांच्या उद्धारासाठी मूलोद्योग शिक्षण सुरू केलं. या कामांमुळे सामान्य लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला की काँग्रेसचं सरकार आपलं भलं करू शकतं. पण मग असं काय झालं की या मंत्रिमंडळांना राजीनामे द्यावे लागले? याचं कारण होतं दुसरं महायुद्ध. 1939. हो, 1939 मध्ये युद्ध सुरू झालं आणि तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड लिन लिथिगो यांनी परस्पर घोषणा करून टाकली की भारतही इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झालाय. ही गोष्ट राष्ट्रीय सभेला अजिबात पटली नाही. म्हणजे त्यांना विश्वासात न घेताच हा निर्णय घेतला गेला. अगदी. राष्ट्रीय सभेची भूमिका खूप स्पष्ट होती. त्यांनी विचारलं, तुम्ही युरोपात लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहात, मग आमच्या देशात ती का लागू करत नाही? बरोबर. आधी आम्हाला स्वातंत्र्य द्या, मग आम्ही तुमच्या बाजूनी लढू. इंग्लंडने ही मागणी अर्थातच फेटाळून लावली. आणि मग त्याचा निषेध म्हणून राजीनामे दिले गेले. हो, नोव्हेंबर 1939 मध्ये काँग्रेसच्या सर्व 8 प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. आणि इथेच मग परिस्थिती आणखी चिघळली असावी. याच काळात क्रिप्स योजना आली होती, बरोबर? हो, जपान भारताच्या पूर्व सीमेपर्यंत पोहोचला होता आणि इंग्रजांना भारतीयांच्या मदतीची नितांत गरज होती. अगदी बरोबर. युद्धात जपानची सरशी होत होती आणि इंग्लंडवर दबाव वाढत होता. म्हणून ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना मार्च 1942 मध्ये भारतात पाठवलं. त्यांनी काय प्रस्ताव मांडला? क्रिप्स यांनी एक प्रस्ताव मांडला की युद्ध संपल्यावर भारताला वसाहतीचं स्वराज्य म्हणजे डोमिनियन स्टेटस देऊ. हो, पण इथेच खरी अडचण होती. युद्ध संपल्यावर देऊ हा तर एक प्रकारचा पोस्ट डेटेड चेक झाला. गांधीजींनी तर त्याला बुडत्या बँकेचा पोस्ट डेटेड चेक म्हटलं होतं. हो. इथे 2 वास्तवांची टक्कर झाली. हा. इंग्रजांना अजूनही वाटत होतं की ते थोडे अधिकार देऊन वेळ मारून नेऊ शकतात. पण भारतीय राजकारणाची जमीन तोपर्यंत पूर्णपणे बदलली होती. म्हणजे आता संपूर्ण स्वातंत्र्याशिवाय काहीही मान्य नव्हतं. काहीही नाही. राष्ट्रीय सभेसाठी संपूर्ण स्वातंत्र्य हवं होतं आणि दुसरीकडे मुस्लिम लीगला पाकिस्तानच्या निर्मितीचं स्पष्ट आश्वासन हवं होतं, जे या योजनेत नव्हतं. म्हणजे दोन्ही प्रमुख पक्षांनी ही योजना फेटाळली. हो, पूर्णपणे. हा फक्त वाटाघाटींचा पराभव नव्हता, तर इंग्रज भारतीय जनतेचा मूड ओळखण्यात किती कमी पडले होते हे यातून स्पष्ट झालं. तर क्रिप्स योजनेच्या या अपयशामुळे एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली. याच निराशेच्या आणि संतापाच्या भावनेतून मग
छोडो भारत आंदोलनाची हाक दिली गेली का? नक्कीच. आता इंग्रजांच्या सद्भावनेवर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही हे काँग्रेसच्या नेत्यांना कळून चुकलं. आता थेट आणि अंतिम लढाईची वेळ आली होती. अच्छा. 14 जुलै 1942 रोजी वर्ध्यात काँग्रेस कार्यकारिणीने भारत छोडोचा ठराव मंजूर केला आणि मग 7 ऑगस्टला मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर, जे आता क्रांती मैदान म्हणून ओळखलं जातं, हो, तिथे यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अधिवेशन सुरू झालं. आणि 8 ऑगस्टला तो ऐतिहासिक ठराव मंजूर झाला. याच वेळी गांधीजींनी तो प्रसिद्ध मंत्र दिला, करेंगे या मरेंगे. करेंगे या मरेंगे. गांधीजींच्या तोंडून असे शब्द येणं हे खूप मोठं स्थित्यांतर होतं, नाही का? त्यांच्या अहिंसेच्या तत्वात हे कसं बसतं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. करेंगे या मरेंगेचा अर्थ हिंसा करा असा अजिबात नव्हता. अच्छा. त्याचा अर्थ होता आता माघार नाही. एकतर आपण भारताला स्वतंत्र करू किंवा या प्रयत्नात आपले प्राण देऊ. हा स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा संकल्प होता. म्हणजे एक प्रकारची मानसिक स्वातंत्र्याची घोषणा होती. अगदी. त्यांनी लोकांना सांगितलं की या क्षणापासून स्वतःला स्वतंत्र समजा. आता आपल्याला ब्रिटिशांचे आदेश पाळण्याची गरज नाही. पण ठराव मंजूर होताच दुसऱ्या दिवशी सरकारने गांधीजींसह सर्व मोठ्या नेत्यांना अटक केली. मग ज्या आंदोलनाचं नेतृत्वच तुरुंगात गेलं, ते आंदोलन पुढे कसं गेलं? आणि इथेच या आंदोलनाचं खरं स्वरूप दिसतं. जेव्हा लोकांना कळलं की त्यांचे नेते तुरुंगात गेले आहेत, तेव्हा लोकांचा संताप अनावर झाला. म्हणजे ते उत्स्फूर्त होतं. पूर्णपणे उत्स्फूर्त आणि नेतृत्वहीन. लोकांनी स्वतःहून मोर्चे काढले, पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, गोळीबार सहन केला, पण ते मागे हटले नाहीत. आणि मग हल्ले सुरू झाले. हो, सरकारी इमारती, पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, जे जे ब्रिटिशांच्या सत्तेचं प्रतीक होतं त्यावर हल्ले झाले. हे ठरवून झालेलं नव्हतं. ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होते. याच काळात भूमिगत चळवळीने जोर धरला. इथे तरुण समाजवादी नेत्यांनी सूत्र हाती घेतली. जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया. हो, कारण जुनी पिढी तुरुंगात होती. या तरुण नेत्यांनी आंदोलनाला एक वेगळी दिशा दिली. त्यांनी सरकारी यंत्रणा खिळखिळी करण्यावर लक्ष केंद्रित केलं. म्हणजे रेल्वे रूळ उखडणे, तारा तोडणे. हो, पूल उडवून देणे, जेणेकरून सरकारचा कारभारच ठप्प होईल. याच काळात आझाद रेडिओचा प्रयोग खूपच कल्पक होता. हो, त्याबद्दल सांगा ना. एका गुप्त ठिकाणाहून रेडिओ चालवणं हे तर एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं वाटतं. तसंच होतं ते. मुंबईत उषा मेहता, विठ्ठल जव्हेरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे गुप्त प्रक्षेपण केंद्र सुरू केलं. आणि यावरून काय प्रसारित व्हायचं? आंदोलनाच्या बातम्या, देशभक्तीपर गाणी, नेत्यांचे संदेश. सरकारने बातम्यांवर सेन्सरशिप लावली होती, त्यामुळे लोकांना खरी माहिती याच रेडिओवरून मिळत होती. लोकांचं मनोधैर्य टिकवून ठेवण्याचं हे खूप मोठं काम करत होतं. आणि याच आंदोलनादरम्यान देशाच्या काही भागांमध्ये प्रतिसरकार म्हणजे समांतर सरकारे स्थापन झाली. ही कल्पनाच अविश्वसनीय आहे. बरोबर. हे म्हणजे त्या भागातील लोकांनी इंग्रजांना थेट आव्हान देण्यासारखं होतं. ते म्हणत होते, आम्ही तुमची सत्ता मानत नाही, आम्ही आमचा कर वसूल करू, आमचे खटले चालवू. महाराष्ट्रात साताऱ्यातलं प्रतिसरकार खूप प्रसिद्ध आहे. हो, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेलं. ते खूपच प्रभावी होतं. त्यांच्या तुफान सेनेबद्दल आपण ऐकतो. हो, ही त्यांची सशस्त्र शाखा होती. या सेनेच्या माध्यमातून ते कर गोळा करत गुन्हेगारांना शिक्षा देत. पण त्यांचं काम फक्त एवढंच नव्हतं. अच्छा. त्यांनी सावकारशाहीला विरोध केला, दारूबंदी घडवून आणली, साक्षरतेचा प्रसार केला, जातीभेद निर्मूलनासाठी काम केलं. या विधायक कामांमुळे लोकांना ते आपलं सरकार वाटू लागलं. म्हणजे त्यांनी हे सिद्ध केलं की भारतीय लोक इंग्रजांशिवायही आपला कारभार उत्तम प्रकारे चालवू शकतात. अगदी बरोबर. या सगळ्या मोठ्या घटनांमध्ये लहान मुलांचा सहभागही खूप मोठा होता. नंदुरबारच्या शिरीष कुमारची गोष्ट तर अंगावर काटा आणणारी आहे. नक्कीच. शिरीष कुमार आणि त्याचे मित्र हे सगळे शाळकरी विद्यार्थी होते. त्यांनी तिरंगा घेऊन मोर्चा काढला, वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. आणि पोलिसांनी त्यांना अडवलं. हो, पण ते मागे हटले नाहीत. तेव्हा झालेल्या गोळीबारात शिरीष कुमार आणि त्याचे साथीदार लालदास, धनसुखलाल, शशीधर, घनश्याम हे सगळे तिथेच हुतात्मा झाले. हे बलिदान खरंच खूप मोठं आहे. हो, आणि हे दाखवून घेतं की स्वातंत्र्याची भावना समाजाचा अगदी तळागाळापर्यंत, लहान मुलांपर्यंत पोचली होती. हे आता फक्त राजकारण्यांचं आंदोलन राहिलं नव्हतं, ते जन आंदोलन झालं होतं. तर देशाच्या आतही ही एवढी मोठी उलथापलत सुरू असताना एक दुसरी तितकीच धाडसी योजना देशाबाहेर आकार घेत होती. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सेना. हो,
सुभाषबाबूंचा मार्ग काँग्रेसच्या मार्गापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. अगदी. सुभाषबाबू काँग्रेसचे 2 वेळा अध्यक्ष राहिले होते, पण त्यांचे आणि गांधीजींसारख्या ज्येष्ठ नेत्यांचे मतभेद झाले. कोणत्या मुद्द्यावर? सुभाषबाबूंचं स्पष्ट मत होतं की इंग्लंड युद्धात अडकला आहे. हीच संधी आहे त्यांच्या शत्रूंची म्हणजे जर्मनी आणि जपानची मदत घेऊन भारतावर लष्करी हल्ला करावा आणि इंग्रजांना इथून हाकलून लावावं. अच्छा, म्हणजे सशस्त्र मार्गाचा पुरस्कार करत होते. हो. ह्या मतभेदांमुळे त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि फॉरवर्ड ब्लॉक नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला. आणि मग सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवलं, जिथून ते शिताफीने निसटले. ती एक अद्भुत कथा आहे. 1941 मध्ये त्यांनी वेषांतर केलं आणि ते नजरकैदेतनं निष्ठून थेट जर्मनीला पोचले. जर्मनीला? हो. तिथे त्यांनी फ्री इंडिया सेंटर स्थापन केलं आणि बर्लिन रेडिओवरून भारतीयांना सशस्त्र लढायचं आवाहन केलं. याच काळात आग्नेय आशियात रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग स्थापन केली होती. त्यांनी सुभाषबाबूंना जपानला येण्याचं निमंत्रण दिलं. आझाद हिंद सेनेची स्थापना तर आधीच झाली होती. कॅप्टन मोहन सिंग यांनी केली होती, बरोबर? बरोबर. जपानने हरवलेल्या ब्रिटिश सैन्यात जे भारतीय सैनिक होते त्यांना एकत्र करून कॅप्टन मोहन सिंग यांनी एक पलटण तयार केली होती. तिचंच नाव आझाद हिंद सेना. पण मग सुभाषबाबूंच्या हाती नेतृत्व कसं आलं? जपानशी मतभेद झाल्यामुळे ती सेना विखुरली होती. जेव्हा सुभाषबाबू तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी या सेनेचं पुनरुज्जीवन केलं आणि तिचं नेतृत्व स्वीकारलं. आणि मग ऑक्टोबर 1943 मध्ये सिंगापूरमध्ये त्यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली. हे फक्त नावाला सरकार होतं की त्याला काही अधिकृत स्वरूप होतं? नाही, हे एक खरंखुरं सरकार होतं. जर्मनी, जपान, इटलीसह 9 देशांनी या सरकारला मान्यता दिली होती. अच्छा. या सरकारची स्वतःची बँक होती, चलन होतं, टपाल तिकीटं होती. शहानवाज खान, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन यांच्यासारखे त्यांचे सहकारी होते. झाशीची राणी रेजिमेंट नावाची महिलांची एक स्वतंत्र तुकडीही होती. आणि इथेच ती प्रसिद्ध घोषणा दिली, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. बरोबर. ह्या सेनेने काही प्रत्यक्ष लष्करी कारवाई केली का? नक्कीच. नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने जिंकलेली अंदमान आणि निकोबार बेटं आझाद हिंद सरकारच्या ताब्यात दिली. त्यांनी त्यांची नावंही बदलली होती. हो. नेताजींनी त्या बेटांना शहीद आणि स्वराज्य अशी नावं दिली. 1944 मध्ये सेनेने म्यानमारमधनं भारताच्या दिशेने कूच केली. त्यांनी आराखानचा प्रदेश जिंकला आणि आसामच्या सीमेवरील काही ठाणीही ताब्यात घेतली. इम्फाळपर्यंत ते पोचले होते. पण मग मोहीम अर्धवट का राहिली? कारण परिस्थिती बदलली. एक तर पावसाळा खूप होता, रसद पुरवठा कमी पडला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे युद्धात जपानची पिछेहाट सुरू झाली. अच्छा, म्हणजे जपानकडून मिळणारी मदत बंद झाली. हो. आणि त्यामुळे इम्फाळची मोहीम थांबवावी लागली. पुढे जपानने शरणागती पत्करल्यावर आझाद हिंद सेनेलाही शस्त्र खाली ठेवावी लागली आणि 18 ऑगस्ट 1945 रोजी एका विमान अपघातात नेताजींचं दुःखद निधन झालं. तर मग वरवर पाहत असं दिसतं की देशातलं छोडो भारत आंदोलन इंग्रजांनी दडपून टाकलं आणि देशाबाहेरचा आझाद हिंद सेनेचा प्रयत्नही अयशस्वी ठरला. म्हणजे दोन्ही पातळ्यांवर पराभव झाला असं म्हणता येईल का? वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण खरा परिणाम खूप खोलवर आणि दूरगामी होता. तो कसा? 1942च्या आंदोलनाने हे सिद्ध केलं की भारतीय जनता आता ब्रिटिशांच्या राजवटीला कंटाळली आहे आणि त्यासाठी ते कोणतीही किंमत मोजायला तयार आहेत. या आंदोलनाने ब्रिटिश सत्तेचा नैतिक पायाच उखडून टाकला. आणि आझाद हिंद सेनेचा काय परिणाम झाला? आझाद हिंद सेनेचा परिणाम पर त्याहूनही मोठा होता. जेव्हा युद्ध संपल्यावर आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर दिल्लीतल्या लाल किल्ल्यात खटले चालवले गेले, तेव्हा संपूर्ण देश त्यांच्या बाजूने उभा राहिला. हो, ते खटले खूप गाजले होते. हो. आणि याचा सर्वात मोठा परिणाम झाला तो ब्रिटिश भारतीय सैन्यावर. ज्या सैन्याच्या जीवावर इंग्रज भारतात राज्य करत होते त्यांच्यावर. अगदी. भारतीय सैनिकांना आतापर्यंत वाटत होतं की ते फक्त ब्रिटिश साम्राज्यासाठी लढत आहेत. पण आझाद हिंद सेनेच्या उदाहरणामुळे त्यांच्या मनात राष्ट्रवादाची भावना जागृत झाली. त्यांना कळलं की आपण आपल्याच देशबांधवांच्या विरोधात लढत आहोत. आणि याच असंतोषाचा स्फोट झाला. बरोबर. 18 फेब्रुवारी 1946 रोजी झालेल्या नौदलाच्या बंडात. तर ब्रिटिश साम्राज्याच्या ताबूत ठोकलेला शेवटचा खिळा मानला जातो. हो, तो निर्णायक क्षण होता. मुंबईतील तलवार या युद्धनौकेवरील भारतीय सैनिकांनी बंड केले. त्यांनी जहाजावर तिरंगा फडकावला. आणि त्यांना लोकांचाही पाठिंबा मिळाला. हो. मुंबईतले कामगार आणि सामान्य लोक रस्त्यावर उतरले
आणि हा उठाव फक्त मुंबईपुरता मर्यादित राहिला नाही. कराची, दिल्ली, लाहोर इथल्या हवाई दलाच्या सैनिकांनीही संप पुकारला. म्हणजे आतापर्यंत जे लष्कर, नौदल आणि हवाई दल ब्रिटिशांच्या सत्तेचा आधारस्तंभ होतं, तेच आता त्यांच्या विरोधात उभं ठाकलं होतं. अगदी. आता इंग्रजांना हे कळून चुकलं की ज्या सैन्याच्या बळावर आपण भारतावर राज्य करतोय तेच सैन्य आता आपल्या नियंत्रणात नाही. आणि त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा होती. बरोबर. आता भारतीय जनतेला दाबण्यासाठी भारतीय सैन्याचा वापर करता येणार नाही हे ब्रिटिशांना स्पष्ट दिसू लागलं. छोडो भारत आंदोलनाने लोकांचा निर्धार दाखवला होता आणि आझाद हिंद सेनेच्या कार्यामुळे सैन्याची निष्ठा बदलली होती. म्हणजे आता भारत सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. काहीच नाही. त्यांना कळून चुकलं की आता राज्य करणं शक्य नाही. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतं की स्वातंत्र्य लढ्याच्या अंतिम पर्वात या दोन वेगवेगळ्या मार्गांनी, म्हणजे गांधीजींच्या अहिंसक जनआंदोलनाने आणि नेताजींच्या सशस्त्र लढ्याने एकाच वेळी ब्रिटिश सत्तेवर प्रचंड दबाव आणला. हो, दोन्ही मार्ग वेगळे होते, विचारसरणी वेगळी होती, पण ध्येय एकच होतं. बरोबर. एकाने देशातील जनतेला जागृत केलं तर दुसऱ्याने सैन्याच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. या दोन्हीच्या एकत्रित परिणामामुळेच भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा झाला. आजची चर्चा संपवताना श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छिते. स्वातंत्र्यासाठी वापरलेले हे दोन भिन्न मार्ग, अहिंसक जनांदोलन आणि सशस्त्र संघर्ष. अनेकदा या दोन मार्गांची तुलना केली जाते किंवा एकाला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. हो, ही चर्चा नेहमीच होते. पण आजच्या चर्चेनंतर आपण असा विचार करू शकतो का की एकाच ध्येयासाठी वेगवेगळ्या विचारसरणी आणि मार्ग एकमेकांना पूरक कसे ठरू शकतात? कदाचित इतिहासातील सर्वात मोठा विजय तेव्हाच मिळतो जेव्हा वेगवेगळ्या प्रवाहांची ताकद एकाच ध्येयासाठी एकत्र येते. यावर नक्की विचार करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या निलेश कडो या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.